नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे। वरईचा भात, याला भगरसुद्धा म्हटलं जातं। उपवासात हा खाल्ला जातो। चला तर आपण सुरुवात करूया। इथं मी एक जाड कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। याच्यानंतर मी 1 वाटी इथं वरईचा तांदूळ घेतलेला आहे। आता या तुपामध्ये आपल्याला हा वरईचा तांदूळ 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे। उपवासामध्ये हा वरईचा तांदूळ जास्त खाल्ला जातो। इतर दिवशी सुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी आवडीने करून खाऊ शकता। मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिट वरईचा तांदूळ छान असा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, इथं भाजून झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये मी हा तांदूळ काढून घेणार आहे। आता याच्यानंतर मी कढईमध्ये 2 पळी तेल घालणार आहे। याच्यानंतर मी 1 चमचा जिरं घालणार आहे तेलामध्ये। जिरं चांगलं तेलामध्ये भाजून झाल्यानंतर मी इथं 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कट करून घालणार आहे। तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची सुद्धा तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे। आता याच्यानंतर मी एक लहान साईजचा बटाटा साल काढून छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे। आता बटाटा सुद्धा हा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। आता याच्यानंतर मी भाजलेल्या शेंगदाण्यांच्या पाकळ्या घेणार आहे, त्या थोड्याशा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। खूप छान लागतात। आता या शेंगदाण्याचे मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा मी तेलामध्ये छान अशा परतून घेणार आहे। आता याच्यानंतर जी आपण भगर भाजली होती ती तेलामध्ये मी घालून घेणार आहे। आता हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण गरम पाणी घातल्यामुळे थोडंसं उडतं, अंगावर भाजण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता 1 वाटी वरईचे तांदूळ घेतल्यामुळे इथं मी 3 वाटी इथं पाणी गरम करून घातलेलं आहे। आता याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। इथं मी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। कूट एकदम बारीक नाही घालायचं, थोडंसं जाडसर वाटून मी शेंगदाण्याचं कूट इथं घातलेलं आहे। एकदम मी आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते बघा। तर याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। पुन्हा एकदा हे मिक्स करून घेणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी 10 मिनिटात हा आपला वरईचा भात तयार होतो। आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे। एक 5 ते 7 मिनिटानंतर मी झाकण काढून बघणार आहे। आता पुन्हा एकदा मी हे मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा याच्यावर मी झाकण ठेवणार आहे 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर। आता 5 मिनिटांनी हे बघा, आपला इथं वरईचा भात किंवा भगर इथं आपली खाण्यासाठी आता इथं तयार झालेले आहे।
खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आता एका प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहे, बघू शकता तुम्ही. झटपट होणारी अगदी रेसिपी आहे ही, नक्की बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.